पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका श्रीमती विनया गोरे. भाग 20. माझ्याबरोबरच्या 2 इंजिनियर स्त्रियांना प्रमोशन मिळून त्या पहिल्या पदाच्या मॅनेजर झाल्या. मला त्याचा खूप आनंद झाला की आता मला त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल. पण भ्रमनिरास झाला. त्यांची चूक नाही, त्यांचं लक्ष केंद्रित होतं त्यांच्या स्वतःच्या करिअरवर. कदाचित मी त्यांना स्पर्धकही वाटले असेल. एक गोष्ट मात्र नक्की, पुरुष सहकारी एकमेकांना मदत करत होते, मग स्त्रिया का नाही करत? टेनिसच्या क्षेत्रात बिली जीन किंग वॉक सो सेरेना विलियम्स कुड रन. आपण आधीच्या पिढीच्या खांद्यावरच उभे असतो ना. दुसरी एक गोष्ट लक्षात आली की मला आणि माझ्या स्त्री सहकाऱ्यांना आमचे मॅनेजर्स नेहमी सांगायचे, तुम्ही हुशार आहात, मेहनती आहात, उद्योगी आहात, खूप परिश्रम घेता. पण आम्हाला दिलेली कामं आणि जबाबदाऱ्या मात्र आहेत ती स्थिती चालू. धोरणात्मक किंवा बिझनेस वाढवणारी कामं दिली जायची नाहीत. मग ते मी कुठल्याही पदावर असो, इंजिनियर असो वा मॅनेजर. आज मी अशा प्रकारच्या कामांना अदृश्य कामं म्हणेन. कितीतरी गृहिणी घरात रोज महत्त्वाची कामं करत असतात, पण इतरांना ती दिसतच नाहीत. त्यांचा प्रभाव महत्त्वच समजत नाही. जे घरात आहे तेच कॉर्पोरेटमध्ये. माझं यश, माझी कौशल्ये, माझी कामगिरी याचा इम्पॅक्ट आणि प्रभाव जर कोणाला दिसलाच नाही तर माझी करिअर कशी वाढणार? या कंपनीचा विस्तार आणि स्केल किती प्रचंड आणि भव्य आहे याची कल्पना आली होती. वेगवेगळी बिझनेस सेगमेंट्स आणि लाखांनी कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत मी अनोखी, आगळी कशी होणार, उठून कशी दिसणार? पुढच्या भागाचं नाव आहे उडी, इंजिनियर ते प्रोजेक्ट ऑफिसर. मी BE मेकॅनिकल आणि नंतर ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग या शीर्षकाखाली MS पूर्ण केलं. त्यामुळे विकसित झालेली माझी शक्तिस्थाने काय? बौद्धिक जिज्ञासा आणि पॅटर्न्स जुळवण्याची क्षमता. मला विविध प्रकारचा डाटा आणि माहितीचं एकत्रीकरण करून त्यांचे एकमेकांवर अवलंबित्व म्हणजे इंटरडिपेंडन्सी आणि संश्लेषण म्हणजे सिंथेसिस पटकन करायला येतं. माझ्या लक्षात आलं, बेल लॅब्समधील सायंटिस्ट आणि इंजिनियर्स हे त्यांच्या विषयातले तज्ज्ञ होते. बहुतेकांचा इतर विषयातील कम्फर्ट झोन बराच कमी असायचा. त्यामुळे वरचेवर येणाऱ्या क्लिष्ट समस्यांवर विषयातला गुंता सोडून योग्य तो तोडगा काढायला फार त्रास होत असे. अशा बहुआयामी समस्येकडे एकजिन्सीपणे सिस्टीमच्या दृष्टीने न बघता पॅचवर्क करून समस्येची उकल निघायची. कस्टमर्ससाठी सर्वोत्कृष्ट असं उत्तर कोण काढणार? म्हणून माझं असं ठाम मत झालं की त्यासाठी सगळ्या प्रयत्नांना एकत्रितपणे हाताळणारा एक प्रोजेक्ट ऑफिसर हवाच हवा. माझ्या करिअर प्लॅनिंगचा पहिला माइलस्टोन, पहिलं ध्येय ठरलं प्रोजेक्ट ऑफिसर. या वाटचालीसाठी आणखी काय काय कौशल्ये आणि टूल्स लागतील ते मी सर्व शिकेन याची खात्री वाटत होती. बेल लॅब्ससाठी हा रोल नवीन होता. माझा प्रस्ताव अनपेक्षित होता, जो सायन्स, टेक्नॉलॉजी आणि बिझनेस यांचं एकत्रीकरण म्हणजे सिस्टीम्सला अनुरूप होता. पण हा प्रस्ताव रुजलेल्या संस्कृतीच्या बाहेरचा होता. मला इथे स्पर्धक नाहीत, कॉम्पिटिशन नाही, पण ही कळी उमलायच्या आधीच गळून पडली तर? आता मी इंजिनियर ते प्रोजेक्ट ऑफिसर ही उडी कशी मारणार? मी माझ्या बॉसला, स्किपला यावर त्याचं मत आणि मार्गदर्शन विचारलं. थोडा विचार करून तो म्हणाला, हो, आपण ट्राय करून पाहूया. त्याने मला टीम आणि प्रोजेक्ट दिला. आम्ही काम सुरू केलं आणि अचानकच त्यांनी मला मीटिंगला बोलवायचंच सोडून दिलं. मला फीडबॅक नाही, खुलासा नाही, काही नाही, नथिंग. पुन्हा प्रश्न प्रश्न प्रश्न. या एवढ्या टेक्निकल वातावरणात माझा प्रस्ताव मांडण्याचा मूर्खपणा मी कसा केला? आणखी काय काय चुकलं? डोकं शांत ठेवायला मी एक बडबड गीत तयार केलं. स्किपीचा मेंदू गांडुळाच्या मेंदूपेक्षा लहान आहे. मी कामावर गेले की सारखं मनातल्या मनात ते गुणगुणायची.
लवकरच त्याने माझ्यावर दुसरं एक फालतू काम सोपवलं. मला अंधारातल्या अडगळीत वाळीत टाकल्यासारखं वाटलं. कॉर्पोरेट राजकारणात मी हरले. स्किप पोकरची ही चाल जिंकला. मी बेल लॅब सोडून जायची तो वाट बघतोय असं मला वाटायला लागलं. या काळात AT&Tचे व्यावसायिक वातावरण बदलत चालले होते. मक्तेदारीची जागा खुल्या बाजारातील स्पर्धा घेत होत्या. हा बदल, हे परिवर्तन आणि त्याबरोबर येणारा अंतर्गत प्रतिकार पचविणे कुठल्याही कॉर्पोरेशनला खूप जड जातं. मला अंधारात अडगळीत राहायचं नव्हतं. मला नवीन बॉस, चेंज एजंट बॉस हवा होता, जो इतर गोष्टींबरोबर कॉर्पोरेट राजकारणही सहजतेने खेळू शकेल. नवीन बॉस, नवीन काम. खरं तर स्किप आणि मी, आम्ही दोघांनी मिळून माझ्या करिअर प्लॅनशी सुसंगत अशी पुढची असाइनमेंट काय याचा विचार करायला हवा. पण ते आता होणार नव्हतं. मग मी पुढाकार घेतला तर कुठली तरी लक्ष्मण रेषा ओलांडेन का? पण काहीच केलं नाही तर मी इथंच कायम अडगळीत पडणार. 2 पर्याय. मी पुढाकार घेणं जरा जोखमीचं आणि मानसिक ताणाचं होतं. पण त्यात नकारात्मक बाजू काय? माझ्या हातातच काही नाही तर मी गमावणार काय? मी पुढाकार घ्यायचं ठरवलं. मी AT&Tच्या परिवर्तनाबद्दलचे माझे विचार आणि त्याला उपयोगी पडतील अशा माझ्या स्किल्स एक आराखडा तयार केला आणि नेटवर्किंग सुरू केलं. माझी खात्री होती की हे सर्व स्किपला कळलेले असणार, मी सांगितलं नसलं तरी. पण पिढा जाईल म्हणून त्याने याकडे फारसं लक्ष दिलेलं नसावं. अशाच नेटवर्किंगमध्ये गॅरी भेटला, जो माझा नवीन बॉस झाला. प्रोजेक्ट ऑफिसर हा माझा नवा रोल. त्याने मला 1-2 छोटे प्रोजेक्ट्स दिले. बहुतेक तो माझी परीक्षा घेत असावा. प्रोजेक्ट्स चांगले पूर्ण झाले. माझ्यात आता फाजील आत्मविश्वास होता. आता नवीन एक महत्त्वाचा प्रोजेक्ट. सगळं चांगलं सुरू आहे असं वाटत असताना आम्हाला तो प्रोजेक्टमध्येच अर्धवट थांबवावा लागला, आणि ते सुद्धा आर्थिक तोटा सहन करून. मी प्रोजेक्ट ऑफिसर, जबाबदार लीडर. खचकन माझे पाय जमिनीवर आपटले आणि वस्तुस्थितीची जाणीव झाली. प्रभाव, इन्फ्लुएन्स किती धारदार शस्त्र आहे हे प्रकर्षानं जाणवलं. ते मला हाताळता आलंच पाहिजे. पण या घटकेला काय होणार? माझी खात्री होती की माझा जॉब जाणार आणि मी माझ्याशिवाय इतर कोणालाच दोष देऊ शकत नव्हते. पण गॅरीने मला दुसरी संधी दिली हे सांगायला नकोच. त्याच्याबरोबर काम करताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट शिकले. आपण सगळे स्वतःच्या चुकांमधून सर्वात जास्त आणि लवकर शिकतो, फक्त जर कालच्या चुका आज पुन्हा केल्या नाही तरच. स्टार ट्रेकमधला चीफ इंजिनियर स्कॉटी म्हणतो, फूल मी वन्स, शेम ऑन यू. फूल मी ट्वाईस, शेम ऑन मी. पूर्वी केलेल्या चुकांमुळे मिळालेले अनुभव आपल्याला भविष्यात निर्णय कसे घ्यायचे ते शिकवतात. त्यामुळे टीमला चुकांमधून शिकण्यासाठी लागणारे सुरक्षित वातावरण तयार करणे ही लीडर म्हणून माझी जबाबदारी. माग म्हणजे कदाचित मिळेल, पण मागितले नाही तर मिळणारच नाही हे आता मला समजले होते. मला धोरणात्मक प्रोजेक्ट ऑफिसर व्हायचं होतं. माझी व्हिजिबिलिटी वाढवायची होती. ही संधी देऊ शकतील अशा लीडर्सबरोबर मी नेटवर्किंग करत होते. बऱ्याचदा नाही असं उत्तर मिळायचं. मग हो उत्तर मिळवायला प्रश्न कसा बदलायचा, क्रिएटिव्ह इंटेलिजन्सचा उपयोग कसा करायचा आणि पूर्वतयारी काय करायची हे टक्के टोणपे खाऊन शिकत होते. पॉवरचे बरेच बारकावे आता समजायला लागले होते. कॉर्पोरेट पदामुळे मिळणारी पॉवर, ज्ञानामुळे मिळणारी पॉवर, प्रभावामुळे मिळणारी पॉवर वगैरे वगैरे. वेगवेगळ्या पातळीच्या, विद्याशाखेच्या आणि ध्येयाच्या सहकार्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत होते. प्रत्येकाच्या ज्ञानाचा आणि दृष्टिकोनाचा आदर ठेवत होते. श्रीयुत रतन टाटांचं लीडरशिप इंगित, तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकटे चला, परंतु तुम्हाला दूरचा पल्ला गाठायचा असेल तर सर्वांना बरोबर घेऊन चला, हे रोज आचरणात आणायचा प्रयत्न करत होते. बऱ्याच वरच्या पदावरचे लीडर्स मला प्रोजेक्ट ऑफिसर,
खरं तर आता प्रोग्रॅम ऑफिसर म्हणायला हवं. मला प्रोजेक्ट ऑफिसरच्या नात्याने ओळखू लागले होते. मला आता प्रमोशन मिळून मी जरी पहिल्या किंवा दुसऱ्या पदाची मॅनेजर होते, तरीही माझ्या धोरणात्मक कामांचा इम्पॅक्ट आणि प्रभाव खूपच विस्तारित होता. माझ्या पाहण्यात मॉरिस मॅसीचा एक गंमतशीर व्हिडिओ आला. व्हॉट यू आर इज व्हेअर यू व्हेअर व्हेन. तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या पहिल्या 14-15 वर्षांच्या अनुभवांवर ठरते. पुढे जर आयुष्याला अगदी कलाटणी देणारी घटना घडली तरच या व्यक्तिमत्वात फरक पडतो. 14-15 वर्षाची असताना मी काय बरं करत होते? माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनेने माझ्यात काय बदल झाला? आणि मग एक विचार मनात चमकला. अरेच्चा, ज्या लोकांबरोबर मी काम करते त्यांनाही हे लागू आहेच की. मग ते कुठे होते 14-15 वर्षाचे असताना? त्यांचं आयुष्य बदलणारी एखादी घटना घडली का? दुसरी महत्त्वाची गोष्ट मनात आली. 14-15 वर्षाची भारतातली मी आणि त्याच वयात अमेरिकेत वाढलेले माझे सहकारी. आमच्या या टीन एज वर्षातलं अमेरिकन आणि भारतीय वातावरण यातच इतका फरक की कुठल्या घटनेने काय बदल कसे घडू शकतात याची मला कल्पनासुद्धा करता येणार नाही. बाहेरून दिसणारे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखे असते. आत लपलेलं बरंच काही आपल्याला सहजी दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला शिक. ही आईबाबांची शिकवण. आता मी इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकत होते. त्यांच्याशी भावनाप्रधान संदर्भ जोडण्यात यशस्वी होत होते. पण अजूनही मी त्या राजहंसासारखी होते. पाण्यावर डौलदार आणि पाण्याखाली फ्रँटिक होऊन जोरजोरात पाय मारत होते. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू. धन्यवाद.